या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी। महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा। अवश्य भेट द्या। मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। जयंत पाटलांसाठी कट्टर विरोधक विशाल पाटील ही रस्त्यावर 60 वर्षांचं हाडवैर विसरून मोर्चात चालले। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात खासदार विशाल पाटील यांनी सहभाग घेतल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं। या आंदोलनामुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून सांगलीसह राज्यभर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। याच दरम्यान सांगलीत महाविकास आघाडीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार निलेश लंके, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह राज्यस्तरीय नेते उपस्थित होते। तसेच खासदार विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती लावली। यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्यात। पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान करताना जयंत पाटील हा बिनडोक माणूस असून त्याला काही अक्कल नाही। जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही, अशा शेलक्या शब्दात टीका केली होती। या वक्तव्यानंतर आता राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रवादी ही चांगलीच आक्रमक झाली असून पडळकरांचा निषेध व्यक्त केला जातोय। आज पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येथील कर्मवीर चौकात महाविकास आघाडीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला। यावेळी खासदार विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती लावत पडळकर यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला। यावेळी महिलांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली। एकूणच जयंत पाटलांवरचं जनतेचं प्रेम दिसून आलं। विशाल पाटील यांनी या मोर्चाला उपस्थिती लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। विशाल पाटील जयंत पाटलांचे कट्टर विरोधक मानले जातात। जयंत पाटील यांनी खासदारकीला विशाल पाटील यांच्या विरोधात काम केले होते। त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला होता। मात्र चंद्रहार पाटलांचा पराभव लोकसभेला झाला तेव्हापासून विशाल पाटील जयंत पाटलांचे विरोधक असल्याचं बोललं जातंय। मात्र वोट चोरी असो किंवा आता झालेलं वादग्रस्त वक्तव्य असो, विशाल पाटील हे जयंत पाटलांच्या बाजूने उभे असल्याचे दिसून आले। याआधी जतमधील वोट चोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं होतं। त्यावेळी देखील विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्या वोट चोरीचा मुद्दा धरत पडळकर यांच्यावरती हल्लाबोल केला। जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हरला नाही, तो मतचोरीनं हरवल्याचा आरोप केला। आता देखील विशाल पाटील यांनी पडळकरांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसत असून आजच्या मोर्चात ते सहभागी झाले आहेत। याआधी याच मुद्द्यावरून त्यांनी पडळकर यांचा बोलवता धणी कोणी त्यांना मोकळी दिली हे पाहिलं पाहिजे असं म्हणत तोफ डागली होती। विशाल पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्यावरूनही पडळकर यांना प्रत्युत्तर दिलंय। राज्याच्या विकासामध्ये वसंतदादा पाटील यांचे योगदान आहे याचं सर्टिफिकेट गोपीचंद पडळकर यांच्याकडून घेण्याची गरज नसल्याचं विशाल पाटलांनी म्हटले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन याबाबत नाराजी व्यक्त केली, ज्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पडळकर यांची कान उघडणी केली। मात्र पडळकरांची मगरुरी काही कमी झालेली दिसत नाही। ते माफी मागण्याचा कोणताच प्रश्न नसल्याचं म्हणत असल्यानं पुन्हा टीकेचा झोड उठलाय। एकूणच ऑफर देऊन थकलेल्या भाजपनं गिअर बदलला। खासदार विशाल पाटलांचा एक बुरुज पाडण्यास सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच जयंत पाटलांकडे विशाल पाटील जात आहेत अशी चर्चा सुरू आहे। कारण सांगली जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावर यशस्वी व्हायचं असलं तर जयंत पाटलांचा हात सोडून चालत नाही हे विशाल पाटलांना कळून चुकलंय आणि म्हणूनच कुठलाही मुद्दा जयंत पाटलांचा आला तर विशाल पाटील लगेचच साथ देतात। असो, विशाल पाटील हे सोयीचं राजकारण करताना दिसत असले तरी सुसंस्कृत जयंत पाटलांवरती गोपीचंद पडळकरांनी केलेली टीका ही सांगलीकरांना बिलकुल रुचलेली नाही
हे स्पष्ट या मोर्चातून दिसून आलंय. नमस्कार. 40 वर्ष होत आहे, अजूनही कदाचित तो वैचारिक वाद आहे. तिसरी पिढी आली तरी आम्ही लढतोय, आमच्यात संघर्ष आहे, मी नाकारणार नाही. या ठिकाणी तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेला आहे, मंचावर बसलेले भरपूर लोक जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेले आहेत. तुमच्या मनात जे साहेबांबद्दल प्रेम आहे ते कदाचित माझ्या मनात नसेल. आम्ही संघर्ष पाहिलेला आहे. राजाराम बापू आणि वसंतदादांची गोष्ट दिलीप तात्याने या ठिकाणी सांगितली, पण बापूंच्या निधनानंतर वसंतदादांनी सांगितलं की बापू गेले, वाद संपला, वैचारिक वाद होता तो संपला. आम्ही सुद्धा संपवायचा प्रयत्न करतो, कदाचित राजकीय वैचारिक वाद आमचा चालू राहील, पण ज्या वेळेला आमचा राजकीय शत्रू म्हणून आम्ही जयंत पाटील साहेबांकडे बघतो, काही खोटं नाही, पण आपल्या शत्रूबद्दल सुद्धा, आपल्या शत्रूच्या मातेबद्दल सुद्धा असं ऐकून घेण्या एवढं आमच्यावर वाईट संस्कार झालेले नाहीत. म्हणून पहिला निषेध मी केला आणि मी सांगितलं हा कोण व्यक्ती आहे, हे जी नेमकी वैचारिक मूळ काय आहे. 19ची लोकसभा माझ्या विरोधात लढली, कुणीतरी म्हणते, चर्चा करते, माझ्याहून कमीच मतं पडली. त्यावेळी ते बाळासाहेब आंबेडकरांकडे गेले, वंचित आघाडीकडे, आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मंचावरनं बोलत असताना एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब, एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब, आव्हाड साहेब तुम्ही लाजाल, एवढं पुरोगामी भाषण त्या ठिकाणी केलं मतं मागण्यासाठी. किती वैचारिक भाषण केलं. शाहू फुले, आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर सगळ्यांची नावं घेतली, अजूनही घेतात. आणि ह्या ठिकाणी आमदार झाल्यावर ह्याच ठिकाणी सभा झाली, लई लांब नाही, ह्याच ठिकाणी सभा झाली. आणि ह्या ठिकाणी सभा होत असताना युटर्न, म्हणजे एवढ्या लवकर माणूस एवढा पलटी मारू शकतोय मला कळलं नाही. मलाही आश्चर्य वाटलं, एवढा युटर्न. बरं, त्याची भाषणं झाली, त्या भाषणात त्यांनी बोलावं, माझ्यावर बोलावं, किती बोलावं, जयंत पाटील साहेबांना बोलावं, आम्ही एकामेकावर बोलू, तुम्हाला आमच्याबद्दल काय बोलायचं आहे ते बोला. पण ह्या ठिकाणी उल्लेख त्यावेळी त्या व्यक्तीने केला की वसंतदादांनी आणि राजाराम बापूंनी ह्या जिल्ह्यासाठी काय केलं. वसंतदादांनी काय केलं हा प्रश्न इथं विचारला सांगलीत. दुर्दैव आहे की जातीच्या कारणासाठी तुमची डोकी भ्रष्ट करून, बुद्धी भ्रष्ट करून, तुम्हाला येडं करून समोर बसवलं आणि तुम्ही बी टाळ्या वाजवा लागला. अहो, ज्या व्यक्तीने स्वातंत्र्य देशाला मिळवून दिलं, छातीवर जो गोळी खाल्ली, पुरोगामी महाराष्ट्र निर्माण केला, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता. मलाही खूप राग आला, मलाही काहीतरी बोलायचं होतं, पण पुन्हा लक्षात आलं हा व्यक्ती जो बोलतोय ना त्याच्या मागे कोण आहे महत्वाचं आहे. आज जे ह्या राज्याचं नेतृत्व करतात, 6 वर्ष मुख्यमंत्री आहेत ना, 6 वर्ष मुख्यमंत्री, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री, आणि वसंतदादांनी जे केलं, राजाराम बापूंनी जे केलं, यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे केलं, जे दूरगामी निर्णय घेतले, मी उल्लेख केला. शिक्षणासाठी वसंतदादांनी त्यावेळेला इंजिनियर पोरं आपल्या गरिबाची झाली पाहिजे म्हणून धोरण केलं. आजही परदेशात सुद्धा त्या मायक्रोसॉफ्ट, इंटेल, AI आज नवीन नवीन आल्या, त्या ठिकाणी काम करणारी पोरं आज महाराष्ट्रातल्या गरिबाची पोरं त्या ठिकाणी, ती जात बघून नाही, प्रत्येक जातीची पोरं त्या ठिकाणी शिकतात. ही धोरण आणलं म्हणून, पाणी अडवा पाणी जिरवा धोरण आणलं. पण आता ह्यांच्या विरुद्ध बोलायची गरज का पडली? कारण तुम्ही 8.5 वर्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहून सुद्धा एकही ह्या राज्याच्या फायद्याचा निर्णय तुम्हाला घेता आला नाही. म्हणून जे मोठी लोक आहेत त्यांच्यावर बोलायचं, मात्र बोलताना संस्कृती जपायची, सुसंस्कृत स्वतःला म्हणून घ्यायचा आहे, म्हणून अशी पाळलेले प्राण्यांकडनं बोलवून घ्यायचा हा प्रकार चाललेला. साहेब, मला कोणतरी परवा सांगितलं, सुसंस्कृत व्यक्ती आणि सुसंस्कृत नेता ह्यात फरक असतो. सुसंस्कृत व्यक्ती व्हायला काय लागतंय?
पण सुसंस्कृत नेता व्हायला आपल्या भोवतीची लोक सुद्धा तशी सांभाळावी लागतात. तुमच्या भोवती जी फिरणारी आसपास भरणारी माणसं आहेत, जे एजंट लोक फिरतात, जी तुमच्यासाठी भुकणारी लोक फिरतात, ती बघितली तर तुम्हाला सुसंस्कृत नेता कुणी म्हणू शकणार नाही. आणि म्हणून आज आलेलो आहे. आमच्या सगळ्यांच्यात, तुमच्या सगळ्यांच्यात भावना कुठेतरी आपण एक आलं पाहिजे. मला काल कोणतरी एक स्टोरी सांगितली, गोष्ट सांगितली की कौरवांचं आणि पांडवांचं भांडण चालू होतं, युद्ध चालू होतं आणि गंधर्वाच्या चित्रसेनानं हस्तिनापूरवर हल्ला केला. आणि हस्तिनापूरवर हल्ला केल्यावर कौरव आणि पांडव एकत्र आले आणि त्या चित्रसेनाचा पराभव करून हस्तिनापूर सुरक्षित ठेवलं. आता पुन्हा नंतर भांडले, परत महाभारत घडलं. तर आता शशिकांत शिंदे तुम्ही आहे, तुम्ही आता अध्यक्ष आहे. आमचं महाभारत कदाचित आमच्या जिल्ह्याचं चालूच राहणार, हे पुढे राहणार. साहेब कधी कधी आमचा कार्यक्रम करायचा प्रयत्न करणार, हे आम्हालाही माहित आहे. माहित हा पुरोगामी विचार टिकवायचा आहे म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. कुणाच्या वाढ व्हायला लागले म्हणजे आम्हाला जरा सुद्धा वाईट वाटत नाही. हा जिल्हा, हे राज्य चुकीच्या दिशेनं चाललंय हे जो वाईट वाटते म्हणून आम्ही सगळे एक आलेलो आणि आम्ही एक राहणार. खूप बोलायचं आहे, मात्र जरा मी उशीर आल्यामुळे मला नंतर तुमच्या प्रमुख वक्त्यांच्या नंतर बोलावं लागलं. याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि लवकर माझं भाषण आटोपतं घेऊन यावेळेस लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तिचं जागर न्यूज.